कंस कमी ताकदवान नव्हता. दोघांमध्ये मल्लयुद्ध सुटले दोघे. दोघांनाही सोडलं. कृष्ण परमात्माने सोडलं कंसाला. कंसानं आपल्या दंडावर हात मारला. राजा कृष्ण वे कहने लगे, मामा छोड़ दूंगा, अभी भी तेरे पास समय है. याजवळ समय आहे, आताही थांब. आता काय ले तू माझ्या हाताने मरत. दोन मायचं प्रेम म्हणजे मामा असते आणि तू जास्तच करून राहिलास. कंस मध्ये आहे कृष्णा, आता भ्याल्या गोष्टी नाही करायच्या. तुला लढायचं आहे ना तर लढ. पुन्हा दोघे भिडले मल्ल युद्ध करण्याकरता. कृष्णाने हात पकडला. माग पुढे दोघेही करायचे. मल्ल युद्धामध्ये एवढे रंगून गेले, एवढे दोघांमध्ये मल्ल युद्ध झाले. तेव्हा कृष्ण परमात्माने लगेच कंसाच्या पायात पाय घातला आणि बाहेर दिशा पाडलं. तो बी कृष्ण परमात्मा त्याच्या अंगावर बसले. एवढ्या जोरात मारता का त्याला. मग काय विचारता महाराज. छाताडावर कृष्ण परमात्मा बसले आणि अजून म्हणत आहे, मामा अभि भी सुधर जा बेटा. आताही वेळ उरली नाही. आताही सांग, आताही सोडून दे, माफ कर. मग मला क्षमा कर. आणि जेव्हा तू क्षमस्व करशील तेव्हा मी तुला हे माफही करेल. कंस तरी आपली जिद्द सोडायचा नाही. कंसाने सांगितलं नाही, मरायचं आहे तर तुझ्याच हाताने मरायचं. दोन हाताची बुक्की घेतली, वर नेली, धाड दिशा छाताडावर मारली. कशी मारली तशी एका 100 रुपयात कंसाचा प्राण गेला महाराज. कृष्ण परमात्मा